आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे. हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे, या विश्वाची आम्ही रे करे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. धन दे, जळ दे, सृजनाचा स्वर दे, प्रेमाचा वर दे, जगताचे घर दे. दे सकलांना सकलांचा ध्यास रे, या विश्वाची आम्ही लेख रे. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमाना उन्हाची क्षिती. तू जरा स्मरू दे अनभय हे विरू दे, आशा हसू दे अन करुणा झरू दे. हे हृदयाशी स्वप्नांची पाखरे, या विश्वाची आम्ही लेख रे. दे शक्तीला बुद्धीचे वरदान दे, दे धैर्याला निष्ठा अन अभिमान दे. दे शक्तीला बुद्धीचे वरदान दे, दे धैर्याला निष्ठा अन अभिमान दे. कळू दे, स्मरू दे या भूमीचे देणे, फुलू दे, फळू दे हे तेजाचे गाणे. हे जगण्याचे झगमगते भान रे, या विश्वाची आम्ही लेख रे. हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हाक रे, या विश्वाची आम्ही लेख रे. तू किती पाणी घातलेलीस त्याच्यामध्ये? किती आले बघ आता. जी कुठल्या प्रकारची माती आहे? रेता. किती ml पाणी घातलेलं रे? आता किती आले बघ? 85 ml. ही कुठल्या प्रकारची माती आहे?
कोयटा प्रकारची मृदा दिसते, ज्याच्यामध्ये जास्त पाणी दोन्ही आलेलं. त्याच्यामध्ये ही कुठल्या प्रकारची माती आहे? चिकन मृदा. कशावर ना? कारण त्यानं पाणी जास्त धरून ठेवते. ती कुठली मृदा असते? तू किती पाणी घातलेलंस बाबा? काय किती आले पाणी आता त्याच्यामध्ये? 65 ML. म्हणजे ही कोयता आणि चिकन मातीच्या मधला प्रकार आपल्याला दिसतो. म्हणजे लक्षात आलं? किती पाणी घातलेली त्याच्यामध्ये आणि आले किती? कुठल्या प्रकारची माती आहे? रेताळ. बरोबर आहे ना? म्हणजे आपण सकाळी जे बघितलेलं होतं, लक्षात आलं का सगळ्यांच्या? एक रेताळ मृदा असते, ज्याच्यामध्ये वाळू चिकन काय असतात जास्त आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय असते कमी असते. बरोबर आहे? त्यामुळे त्यातली जी पाणी आहे ते जास्तीत जास्त पाणी आपण बघितलं खाली आलं. दुसरा आपण प्रकार बघितला कुठला? कोयता, ज्याच्यामध्ये पाणी जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मध्यम प्रकारचं पाणी त्याच्यामध्ये धरून ठेवण्याची क्षमता आहे. कारण त्याच्यामध्ये वाळूची आणि एकदम बारीक मातीचे कण कशाचं समसमान प्रमाणात असल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याची मध्यम आहे. आणि तिसरं आपण बघितलो चिकन माती, ज्याच्यामध्ये भरपूर पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. लक्षात आलं? कारण त्याच्यातले जे मातीचे कण आहेत ते कसे आहेत? एकदम बारीक आहेत. समजलं सगळ्यांना? म्हणजे मातीचा जो आपण पोत बघितला 3 प्रकारचा, कुठला कुठला? पहिला कुठला होता? रेताळ. दुसरा आणि तिसरा? तिन्ही पण प्रकार समजले का सगळ्यांना?